मी भगवंताचा आहे हा विचार नाही करत मनुष्य, मी बाकी कशाचा तरी होतो. समर्थ ते सांगतात. आणि अजिबात नाटक करू नका. जे अंकित ईश्वराचे मी त्यांचा आहे. एक छोटासा 4-5 वर्षाचा पहाटे 2:30-3 वाजता उठून कृष्णेवर आंघोळीला चालला होता. टेंबे स्वामी समोरून आले स्नान करून. त्या बाळाकडे पाहिलं, त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक. खडी साखर दिली त्याला आणि त्याला विचारलं, बाळा तू कुणाचा रे? तेव्हा म्हणायची पद्धत होती, तू कुणाचा? मी कुलकर्ण्यांचा, मी जोशांचा, काय मी पाटलां, काय तरी असायचं ना ते. आई होती फक्त विधवा त्याची बरोबर. तू कुणाचा रे? काय त्या 4-5 वर्षाच्या मुलानं उत्तर दिलं, मी तुमचा. तेच रंगावधूतात स्वामी महाराज जय योगेश्वर दत्त दयाळ लिहिणारे, दत्तबावनी लिहिणारे. एकदाच फक्त अनुग्रह साक्षात्कार झाला त्यांना. लहान होतं बाळ ते. असा जो असतो जे अंकित ईश्वराचे, दयास सोहळे निज सुखाचे, धन्य तेची दैवाचे भाविक जन. जैसा भाव जया पासी तैसा देव तयासी, जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्राचा. जरा जरी बनेलपणा स्वभावात आला, जरी भाव असला माईक, तरी देव होईल महाठक. नवल तयाचे कौतुक जैशास तैसा. म्हणून मी भागवत असो, रामकथा असो, कुठलंही पारायण काही असो, मी 2-4 वाक्य कायमच गुरुजनांकडून ऐकलेली मी बोलत असतो. आपल्या घरातल्या देवाला दिवसभरात अर्धा मिनिट तरी एक मनापासून नमस्कार करत चला आणि त्याला रोज म्हणत चला, देवा मला काही कळत नाही, तू सर्वज्ञ आहेस, माझं कल्याण कर. रोज तो भाव येत नाही जो अपेक्षित आहे, पण केव्हा तरी येतो आणि तो पोचतो. जेवढा दंभ बाजूला टाकून देता येईल, जेवढा अहंकार बाजूला टाकून देता येईल, तेवढ्या देवाला आपण प्रिय होतो. खूप अवघड नाही आहे हे, म्हणूनच अवघड आहे. माणसाला काहीतरी अवघड सांगा, त्याला वाटतं काहीतरी आहे हो, असं 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 ग्रेट. सिंपल काही सांगितलं नाही, याने नाम घ्या म्हणून काय नाही, नामाने काय म्हणाले, बसा टीव्ही बघत. म्हणले नाम का नाही घे? मन लागत नाही. अरे मन लागल्यावर नाम घेईन म्हणजे मी MA झाल्यानंतर शाळेत जायला सुरुवात करीन म्हटल्यासारखं आहे. शाळेत गेल्याशिवाय MA होणार नाहीयेस तू, MAD होशील फार तर. जरा जरी माईक भाव आला, जरा जरी माईक, अरे राम झरोके बैठ कर सबका मुजराले, जाको जैसी चाकरी वाको वैसा ले. अंतःकरणामध्ये तो आहे म्हणून अंतःकरण ऍक्टिव्हेट झालेलं आहे. बुद्धी विचार करते, बुद्धीला नंतर कळतं. बुद्धीला कळायच्या आधी आत्म्याला कळलेलं आहे, परमात्म्याला कळलेलं आहे, मग बुद्धीला कळतं. आणि आता बुद्धीला कळलेलं आहे हे आत्म्याला कळतं, आणि आत्म्याला हे कळलं हे बुद्धीला कळत नाही. अहंकारी असेल तिथं. लक्षात येते का बघा. जरा जरीच, फार अप्रतिम उदाहरण दिलंय. दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैशास तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणाच भासे. रागावून जर आपण आरशातल्याकडे पाहिलं तर तो कसा प्रेमानं पाहिल काय? भ्रुकुटीस घालून मिठी, पाहता क्रोधे तेही उठी, आपण हास्य करिता पोटी तेही आनंदे. भक्तीची अत्यंत सोपी व्याख्या केली आहे. जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला तैसाची होळे. समर्थ सांगतात. म्हणून अत्यंत प्रामाणिक तुम्ही थोडा परमार्थ करा, पण तो अतिशय प्रामाणिक करा. फार फाफर पसारा, हे मी वाचतो ते मी वाचतो, 2 तास मला पूजेला लागतात, काय झोपा काढतो काय ते, 2 तास कशाला लागतात एवढे? समर्थ सांगतात, धन्य तयांची जननी, जे लागले हरिभजनी, तेहीच एक जन्मजनी सार्थक केला. तुकोबांचा अभंग आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची.
कुळी कन्या पुत्र प्रसवे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे त्यांची घडो मज सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. आपुली आहेत. आणि याच्याकरता आपले आई वडील धन्य करायचे असतील तर जे करू ते प्रामाणिक. काय झालंय माहितीये का, बुद्धिमान लोकांच्या अंतःकरणात दंभ शिरलेला आहे. तो पूर्वीच्या मनानं वाढलाय. हिपोक्रेसी इज आवर लाईफ. आणि याचा इतका नंतर त्रास होतो. कशाला दंभ करायचा, काय देवाला खोटं बोलायचं काय कारण नाही. तुमच्याशिवाय मला कोणी नाही हो. ते गोपालकृष्णाची कथा आहे. एक 4-5 वर्षाचे भगवान होते आणि गोपीला वाटायचा हा कृष्ण आपल्याकडे असावा. नवऱ्यालाही वाटायचं घेऊन ये ना ग त्याला. गेली म्हणे ती यशोदेकडे. यशोदे घेऊन जाऊ का त्याला. घेऊन जा, तक्रार करायची नाही. यशोदे तुला ना, तुला अति झालं ना, तू गेलं अति आहे तुझं, तुझ्या जवळ आहे ना, त्यामुळे तेव्हा तुला किंमतच नाही त्याची. हो ना, घेऊन जा ना. मला माहिती आहे तो काय तो. घेऊन घरी आली. त्याला म्हणे असा खुर्चीत बसवला, कुठे पायाशी बसली. कृष्णा गालावर हात, छोटस 4 वर्षाचं बाळ. किती आम्हाला तू आवडतोस दोघांना म्हणून काय सांगू. तुझ्या इतका मला कुणी 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 प्रिय नाहीये. यांनी सांगितलंच मला, सकाळपासून त्याला घेऊन ये, संध्याकाळपर्यंत त्याला आंघोळ इथं घालू, नाऊ माकू घालू. रात्री सुद्धा आज रात्री तू आमच्या दोघांच्या मध्ये झोपायचं. आम्ही तुला चादर घालणार, छानपैकी माऊ अशी शाल घालणार, आम्ही तुला थोपटून झोपवणार. चालेल ना. कारण तू इतका आम्हाला आवडतोस, इतका आवडतोस, इतका आवडतोस की तितका आवडतोस, किती जितका आवडतोस. भगवान म्हणले हो, अच्छा. शब्दाची गरजच नाहीये त्याला काही सांगायची. त्यानं आजूबाजूला पाहिलं, अप्रतिम अशी पैठणी होती डाव्या बाजूला येवल्याची. अजून नेसलेली नव्हती. कुठल्या तरी प्रोग्रामला नेसायचं ठरलेलं होतं. आणि त्या वस्तूतलं तिचं मन त्याला दिसलं. आपल्याला कळत नाही, पण एखाद्या गोष्टीत नजर जाते ना, त्याच्यात अडकलेलं असतं मन. ते आपल्याला कळत नाही अडकलंय, त्याला कळतं इथं अडकलंय म्हणायचं. आणि ती जेव्हा आतमध्ये काही दूध वगैरे काही आणायला गेली, त्या यांनी घेतले आणि 500 तुकडे केले तिने, टारा 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 ठेवल्या ढीक करून. आलीच ती. कृष्णा किती म्हणून तुला सांगू, किती दिवसाचं माझं स्वप्न होतं, माझं जीवन सार्थक झालं. डायलॉग ठरलेले असतात ते. कृष्ण म्हणले, हो तुझ्या इतकं कोणी म्हणजे कोणी आवडत नाही आम्हाला. आम्हाला दोघांना तू अतिशय प्रिय आहेस. डिगाकडे बघितलं. कृष्णा हे काय केलं. कृष्णाने त्या चिंध्या उचलल्या. घे. हे काय केलंस तू. हा उद्योग कोणी. हे बघ, तुझ्या नवऱ्याने तुला 1 पैठणी दिली, त्याच्या 500 केल्यात मी. घे. श्रीधर सांगतात, तिनं त्या भगवान गोपाल कृष्णाने पैठणी नाही फाडली, त्यातलं मन फाडून टाकलंय. तू खोटं बोललीस माझ्याशी. तू म्हणायला पाहिजे होतं पैठणीच्या खालोखाल तू आवडतोस. ओके, नो प्रॉब्लेम. जरा जरी दंभ केला तरी सुद्धा त्याला चालत नाही. समर्थ सांगतात. म्हणून प्रामाणिक जो थोडासा परमार्थ करू तो प्रामाणिकपणानं करावा. समर्थ सांगतात आयुष्य एक लक्षात घ्यायला, एक व्यवहार आहे आयुष्य म्हणजे. आपल्या जीवनातली भजन नावाची रत्नगोमटी जी आहे ती देवाच्या पायावर अर्पण करायची आणि देवाकडनं पूर्ण कृपा मिळवायची. साठलोट असतं ना, किंवा एवढे पैसे मी तुला देतो, तू मला अमुक अमुक दे, असं असतं की नाही. आपण बाजारात जातो, किती पैसे झाले, इतके झाले, हे पैसे घे, किंवा काय ते QR कोड स्कॅन, 5,738 रुपये द्या. आणि ती बॅग आणली मी समजा उदाहरणार्थ, काहीतरी झालं. तसं आपल्या जीवनामध्ये सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टीची बरं त्याला नेऊन द्यायची म्हणजे कुठे मंदिरात अर्पण नाही करायची आहे. प्रत्येक क्षणाला जी सुख भोगतो त्यावेळेला भगवंताची आठवण करायची आहे. आणि मग तिथे भगवंत आणून ठेवायचा. आंबा खाताना देवाला आठवा, ये रे देवा जेवायला. छोटी छोटी गोष्ट आहे, छोटी छोटी. आणि असं आयुष्यभर काही चांगलं सुख उपभोगायचं झालं, दुःखाच्या वेळेला नाही बोलवू त्याला. दुःखाच्या वेळेला सगळेच बोलवतात,
दुःख में सुमिरन सब करे, सुख में करी नकोय कबीर. आणि असं जेव्हा आपण करतो, आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अल्पुनी लुटी आनंदाची करावी. आणि अशी सुंदर ओवी लिहितात समर्थ. असा जो भगवंताचा झाला, त्याच्याजवळ 2 पैसे कमी असतील. हरिभक्त वैभवे कनिष्ठ, परितो ब्रह्मादिका वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट, नैराश्य बोधे. काही नको